नमस्कार मित्रांनो, मंजिल अकॅडमी कोल्हापूर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इंग्लिश ग्रामर लेक्चर सिरीज पाहत होतो. मित्रांनो, आपण यापूर्वी भरपूर टॉपिक कव्हर केले होते. आज आपल्याला मूड हा टॉपिक कव्हर करायचा आहे. तर मूड म्हणजे काय, त्याचे कुठले कुठले टाइप्स पडतात आणि याच्यावर फिक्स क्वेश्चन असतो सरळ सेवा एमपीएससी मध्ये की दिलेला मूड ओळखा किंवा दिलेल्या वाक्याचा मूड ओळखा. मित्रांनो, आपण इनफॉर्मल भाषेमध्ये म्हणत असतो ना, तुझा मूड कसा आहे, आज तुझा का मूड असा आहे, तर तेच म्हणजे मूड असणार आहे. पण जेव्हा आपण ते इंग्लिश ग्रामर मध्ये करत असतो फॉर्मल मध्ये, तर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आजचा टॉपिक आहे आपला मूड. ठीक आहे, मूड म्हणजे मराठीमध्ये आपण अर्थ म्हणतो, पण लक्षात घ्या ते अर्थ म्हणजे तुम्हाला मिनिंग असं धरायचं नाहीये, कारण मूड म्हणजे त्या वाक्याचा एक हे काय आहे. ठीक आहे, एक त्याचा अर्थ काय होतो किंवा बोलणाऱ्याच्या भाषेमध्ये असं काय म्हणतात. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण. मूड बघा, मूड म्हणजे काय. ओके, जसं आपण सुरुवातीपासून हे करत आलोय. ओके, बेसिकली डेफिनेशन, टाइप्स. बघा, इथं तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हा पार्ट असणार आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये आयडेंटिफिकेशन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, तुम्हाला दिलेला मूड ओळखायला लावतात. म्हणजे हाच तुमचा एमपीएससी पॅटर्न असणार आहे. मूड शक्यतो चेंज करण्यापेक्षा म्हणजे कन्व्हर्जन मध्ये न येता आयडेंटिफाय करा असं येईल. कारण हे विद्यार्थ्यांना अजून बऱ्याच वेळा माहिती नाहीये की कन्व्हर्जन करता येत नाही मूडचं. आपण इंडिकेटिव्ह, इम्पेरेटिव्ह असं करू शकतो. म्हणजे ऑर्डर्स आहेत किंवा विधानार्थी वाक्य आहेत, ठीक आहे, किंवा तुमच्या आज्ञार्थी वाक्य आहेत आणि तुमचे सबजंक्टिव्ह मूड आहेत. ठीक, एकमेकात कन्वर्ट करण्यापेक्षा लक्षात ठेवा फक्त की शक्यतो मूड ओळखा किंवा दिलेल्या वाक्याचा मूड ओळखा असा प्रश्न विचारला जातो. आणि हे बेसिक आहे, तुम्हाला 1 मार्क इथे 100% मिळू शकतो. ठीक आहे, सो 1 मार्काचा एक टॉपिक असणार आहे, लहान टॉपिक असेल, बट आपण तेच तुम्हाला मी म्हणलं होतं, जेव्हा आपण टार्गेट आपलं एमपीएससी मध्ये जे डिपार्टमेंटल पीएस आहेत, डिपार्टमेंटच्या एक्झाम आहेत किंवा अजून कुठल्या राज्यसेवा किंवा कंबाईनच्या एक्झाम्स आहेत, त्याच्या सगळ्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक विचारला जातो. सो 1 मार्क असेल ना, आपल्याला एकदम सेफ मध्ये 1 मार्क घेता येतो. ठीक आहे, सो आपल्याला टाइम्स बघायचे आहेत, एक्झाम्पल्स आपण स्टडी करतोय, एमपीएससी पॅटर्न मध्ये काय येते पण. ओके, म्हणजे हेच असणार आहे, बट अगेन काही गोष्टी असतील तर आपण ते सॉल्व्ह करूया. बघा मित्रांनो, मूड म्हणजे काय. मूड म्हणजे अर्थ. म्हणजेच काय, क्रियापद कोणता अर्थ किंवा पद्धतीचा निर्देश करते, क्रियापदाचं म्हणणं काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, मूड म्हणतो. म्हणजेच काय, जेव्हा एखादं वाक्य असेल त्याच्यामध्ये आपण क्रियापद ओळखलं पाहिजे. सो क्रियापदाचा म्हणण्याचा उद्देश काय, त्याच्या मागचं काय बॅकग्राऊंड आहे, हे आपलं कशातनं कळणार, दिलेल्या वाक्याचा मूड बघितल्यावर कळेल. ठीक आहे, एक सिंपल प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांना याच्यावर चांगला 1 मार्क मिळून जाणार आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया आपण. बघा, अगेन डेफिनेशन जे आपण नेहमी करत असतो की डेफिनेशन म्हणजे काय. म्हणजेच काय की मूडची व्याख्या काय आहे. ओके, येस, सो मूड ऑफ वर्ड. बघा, लक्ष द्या, द मूड ऑफ अ वर्ड म्हणजे क्रियापदाचा मूड कसा ओळखायचा, किंवा वर्ड फ्रेज क्रियापद वाक्य असेल तर इंडिकेट्स युअर ऍटिट्यूड. ठीक आहे, म्हणजे जो कुठला एखादा व्यक्ती आहे तो वाक्य कसा उच्चारतो, वाक्याचा बॅक साईडचा अर्थ काय आहे, त्याचा मूड काय आहे, त्याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे, ते निर्देशन काय करतं, हे तुम्हाला मूड मध्ये कळणार. म्हणजे तुम्हाला क्रियापद माहिती पाहिजे. टुवर्ड्स अ स्टेटमेंट ॲज यू मेक इट. जेव्हा एखादा व्यक्ती आपलं स्टेटमेंट देतो, त्या बॅक साईडचं, त्याचा बॅक ऑफ द माइंड काय असणार, त्याच्या बॅक साईडचं म्हणजे हे काय असेल, बॅकग्राऊंड काय असेल, हे त्या तुमच्या सेंटेन्स वरनं कळणार. डू यू थिंक ऑफ इट ॲज अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट. जर ते फॅक्ट असेल, तुम्ही असं गृहीत धरताय, देन यू विल यूज द इंडिकेटिव्ह मूड. जर ते जस्ट एक फॅक्ट असेल, नो म्हणजे इंडिकेशन करायचं आहे, निर्देशन करायचं आहे की एखादी घटना चालू आहे, ह्या गोष्टी हा करत आहे, तो या ठिकाणी जात आहे, फक्त इंडिकेटिव्ह आहे, म्हणजे फक्त इंडिकेशन करतं. सो जर फॅक्ट असेल, ओके, एखाद्या वाक्यामध्ये फॅक्ट असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, इंडिकेटिव्ह मूड. डू यू थिंक ऑफ इट ॲज अ कमांड. जर त्या वाक्यामध्ये आज्ञा दिली असेल, आज्ञा, प्रार्थना, विनंती, तर मी त्याला काय म्हणणार, देन यू विल यूज द इम्पेरेटिव्ह, म्हणजे आज्ञार्थी तुमचा मूड असेल, इम्पेरेटिव्ह मूड असेल. डू यू थिंक ऑफ इट ॲज अ विश. जर ती इच्छा असेल किंवा रेकमेंडेशन असेल, म्हणजे ह्या गोष्टी करायला सांगितलं असेल, भाग पडला असेल. ऑर अन इमॅजिनरी कंडिशन. ओके, म्हणजे एखादी कंडिशन असेल, सिच्युएशन असेल, परिस्थिती असेल. म्हणजेच काय, हे तुम्हाला 3 मूड करायचे आहेत, तर त्या आपण मूडला काय म्हणायचं आहे, त्या आपण मूडला काय म्हणूया, सबजंक्टिव्ह मूड. सो क्लिअर झालं का. बघा, आपल्याला 3 मूड करायचे आहेत. कुठले कुठले तिथं एक आपण बघितला, जर ते फॅक्ट असेल तर इंडिकेटिव्ह मूड. ओके, जर त्याच्यामध्ये कमांड असेल, ओके, कमांड म्हणजे आज्ञा, ऑर्डर, तर ते इम्पेरेटिव्ह मूड. आणि जर त्या वाक्यामध्ये काल्पनिक इच्छा असेल, विश, त्यानंतर रेकमेंडेशन, ओके, त्यानंतर एखादं प्रे केलं असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असेल, तर मी त्याला काय म्हणणार, सबजंक्टिव्ह मूड. सो आपल्याला 1 बाय 1 करायचं आहे.
व्हेरी सिम्पल टॉपिक. ओके, फक्त 3 आपण कॅटेगरीज मध्ये करतोय. त्या 3चं म्हणजे प्रत्येकाची व्याख्या काय आहे. ओके, मग व्याख्या केल्यावर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत आणि तो ओळखायचा कसा, असे टेक्निक आपण फॉलो करणार आहोत. ठीक आहे. सो हे आपण मूड म्हणतो. म्हणजे जनरल फॉर्मॅट मध्ये मला असं सांगावं लागेल की एखादा व्यक्ती एखादं वाक्य उच्चारतो, एखादं वाक्य म्हणतो आणि ते वाक्य म्हणत असताना त्या वाक्याचा त्याचा अर्थ काय आहे. ठीक आहे, त्या क्रियापदावर त्याचा अर्थ काय आहे, ते तो वाक्य म्हणत असताना त्याच्या डोक्यात कुठली कल्पना चालू आहे, डोक्यात कुठलं एखादी गोष्ट चालू आहे, मग तुम्ही त्याला काय म्हणणार, मूड असं म्हटलं जाईल. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचं काय बघा. ओके, टाइप्स ऑफ मूड. आता सेम जसं मगाशी मी म्हणलं, इंडिकेटिव्ह आहे. ओके, देन तुमच्याकडे इम्पेरेटिव्ह आहे. ओके, सबजंक्टिव्ह आहे. सो बघा, इंडिकेटिव्ह आपण विचार केला होता, तसं ते विधान म्हणजे जनरल स्टेटमेंट असणार आहे, फॅक्ट असणार आहे. ओके, जनरल स्टेटमेंट किंवा फॅक्ट असेल. इथं अजिबात काही तुम्हाला पाठांतर करायची पण गरज नाही, कारण ते एक सिंपल वाक्य असणार आहे. ओके, आता मला सांगा इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे काय. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे आज्ञा. आपण केलं होतं की नाही सेंटेन्स मध्ये, आपण केलं होतं वाक्याचे प्रकार, आठवते का तुम्हाला. वाक्याच्या प्रकारमध्ये आपण एक वाक्य बघितलं होतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, आज्ञार्थी वाक्य. मग हे जर तेच वाक्य हे आहे ना, तेच तुमचा शब्द आहे, मग मी इम्पेरेटिव्ह काय म्हणणार, त्या वाक्यामध्ये आज्ञा दिली असेल. आता फक्त आज्ञा दिली असेल म्हणून मी आज्ञार्थी म्हणणार का, नाही. त्याच्यामध्ये काय असेल, एकतर आज्ञा असेल, ठीक आहे, प्रार्थना असेल, विनंती असेल, या गोष्टी कव्हर करू शकतो. हे तुमचा ऍडिशनल पॉइंट असणार. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर सबजंक्टिव्ह म्हणजे काय, काय काय वाक्यामध्ये अशा काही गोष्टी असतात काल्पनिक इच्छा, हायपोथेटिकल सिच्युएशन असतात. म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये असते किंवा त्याला आपण मॉडेल ऑक्झिलरी मध्ये वापर करू शकतो. अशा वाक्यामध्ये आपल्याला सबजंक्टिव्ह संकेत वापरायचा आहे. ही गोष्ट करण्यासाठी मला काय करावं लागेल भविष्यामध्ये, मी पॉसिबल आहे का, पॉसिबिलिटी आहे का वाक्याची, किंवा त्याच्यामध्ये ऑब्लिगेशन आहे का, कपॅसिटी क्षमता आहे का व्यक्तीची. अशा विविध ठिकाणी आपल्याला हा सबजंक्टिव्ह मोड वापरता येतो. मग 3 टाइप्स आहेत. मग आपल्याला काय काम असणार आहे, तिघांचं आपल्याला डेफिनेशन करायचे आहेत, मेन टेक्निक बघायचे आहेत आणि एक्झाम्पल्स करायचे आहेत. सिम्पल. आणि आपण थोडं क्वेश्चन पण बघणार आहोत ऍट द एंड ऑफ द टॉपिक. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. ओके, बघा फर्स्ट आहे मित्रांनो इंडिकेटिव्ह मोड. ओके, आता मला सांगा इंडिकेटिव्ह मोड, जसं आपण सुरुवातीलाच बघितलं की इंडिकेशन म्हणजे काय. ओके, एखादी गोष्ट आपण काहीतरी त्यातनं सांगत असतो. फॉर एक्झाम्पल, हा व्यक्ती हे काम करत आहे, ही गोष्ट होणार आहे, किंवा इंडिकेट करणं म्हणजे तुम्हाला दर्शवणं, हे त्यात सांगण्याचा उद्देश असतो. ओके, आता बघा इंडिकेटिव्ह मूड म्हणजे आपल्याला काय सांगता येईल, या प्रकारात माहिती देणारे वाक्य किंवा विधान, प्रश्नार्थक वाक्य, सत्य होऊ शकते अशी कल्पना. ओके, विधान केलेलं आहे. बघा काय सांगितलेलं आहे, प्रश्नार्थक वाक्य व सत्य होऊ शकते अशी कल्पना आहे. म्हणजेच काय, एखादं वाक्य सत्य होऊ शकतं, त्याच्यामध्ये दुसरं काय बघा, जर तर पेक्षा तुम्ही असा विचार करा की ते वाक्य सत्य होऊ शकणार आहे, तुम्हाला त्या वाक्यातनं काहीतरी गोष्ट मिळणार आहे. बघा एक्झाम्पल काय आहे, मदर गोज टू टेम्पल एव्हरी डे. दररोजची क्रिया आहे, विधान केलेलं आहे. याच्यामध्ये हायपोथेटिकल सिच्युएशन, प्रार्थना, आदर, विनंती असं कुठलं वाक्य आहे का, अजिबात नाही. त्यामुळे जे फ्लो मध्ये सिंपल टेक्निक आहेत ते फक्त सिंपली लक्षात ठेवा. जेव्हा वाक्य एकदम सरळ साधं सोपं आहे ते कुठलं असणार आहे, विधानार्थी वाक्य असेल, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार, इंडिकेटिव्ह मूड म्हणणार आहे. सो मदर गोज टू टेम्पल एव्हरी डे, दररोज जाण्याची क्रिया आहे. ओके, ते दररोज जाण्याची क्रिया असेल, त्यात तुम्हाला विश वगैरे कळतं का, प्रार्थना कळते का, नाही कळत. ते जस्ट एक विधान आहे, एक माहिती देतं ना की मदर ते दररोजचं काम आहे, एव्हरी डे दररोजचं काम आहे, एसीएस लागला, दररोजचं काम असताना त्यातनं तुम्हाला काय कळतं की एक विधान आहे, दररोजच्या हॅबिट्स आहेत, त्या तुम्ही कशामध्ये वापरू शकता, इंडिकेटिव्ह मध्ये. इफ इट रेन्स फार्मर्स, ओके इथं हे नको आहे, फार्मर्स विल बी हॅपी. जर पाऊस पडला तर फार्मर्स हॅपी होतील. आता बघा हे जर तरचं वाक्य असा विचार करण्यापेक्षा, कारण काय होतं बऱ्याच वेळा आपण जर तरचं वाक्य घेतो आणि असं आपल्याला वाटतं की ते संकेतार्थी आहे. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारला होता, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. जर तर पेक्षा हे विचार करा की जर समजा हेच गोष्ट झाली तर खरंच हॅपी होतील ना, सत्यता आहे की नाही त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, जर एखादी गोष्ट घडत असेल तर पुढची गोष्ट लागून घडेल, हे जर शक्यता जास्त असेल तर मी त्याला काय म्हणणार, इंडिकेटिव्ह मोड म्हणणार. इंडिकेशन करते ना, खरंच जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. सिंपल गोष्ट आहे. जर तरचं वाक्य नेहमी तुम्हाला सबजंक्टिव्ह मध्ये येणार नाही. ठीक आहे, एमपीएससी डिपार्टमेंट पीएसआय साठी किंवा एमपीएससी राज्यसेवासाठी किंवा कंबाईन साठी बऱ्याच वेळा ट्रॅप रचतं, म्हणजे सापळा रचतं आणि असे काही एक्झाम्पल विचारतं. त्यामुळे असं पाठ करू नका की इफ वाक्य जोडलं तर सबजंक्टिव्ह पाहिजे. वाक्याचा अर्थ बघा, कारण आपण सुरुवातीला बघितलं होतं की मूड म्हणजे काय, अर्थ. जर तुम्हाला बोलण्याचा उद्देश कळाला असेल, त्या वाक्यात जो तुमचा
कर्ता आहे किंवा त्या कर्त्यानुसार वाक्य असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्याच्या बॅक साईडची भावना काय आहे, ते वाक्य उच्चारण्याचं त्याचं भावना काय आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट, द इंडिकेटिव्ह मोड इज फॉर स्टेटमेंट्स ऑफ ऍक्च्युअलिटी. एखादी गोष्ट ऍक्च्युअल फॅक्ट मध्ये असते, और स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, एखादी गोष्ट शक्य होणार असते. जसं की म्हटलं ना, इफ इट रेन, जर खरंच पाऊस पडला तर शेतकऱ्यांना आनंद होतो. ठीक आहे, स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी म्हणजे होणारच आहे, शक्यता आहे. द स्पाइन टेल्ड स्विफ्ट फ्लाइज फास्टर दॅन एनी अदर बर्ड इन द वर्ल्ड. हे जनरल स्टेटमेंट आहे रे. बघा इथं कुठलं तुम्हाला विश वगैरे काय दिलेलं आहे का, प्रार्थना, इच्छा वगैरे काय आहे, सिंपल सांगितलेलं आहे. द स्पाइन टेल्ड, स्पाइनच्या आकाराचं ओके टेल्ड असणारं एक फ्लाय आहे, फ्लाइज फास्टर. ओके, एक स्विफ्ट आहे, स्विफ्ट फ्लाइज उडणे, फास्टर दॅन एनी अदर बर्ड इन द वर्ल्ड म्हणजेच काय, कुठल्या काय बर्ड पेक्षा तो जास्त फास्ट पळतो. ठीक आहे, म्हणजे फ्लाय होतो. लक्षात घ्या, जनरल स्टेटमेंट आहे, त्यामुळे कुठलं वाक्य असणार आहे, विधानार्थी वाक्य असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द मसुरी अँड मिसिसिपी रिव्हर्स रोज टू रेकॉर्ड हाइट्स इन 1993. जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, ज्या रियालिटी आहेत बघा, आता मसुरी नावाचं स्टेट पण आहे, रिव्हर पण आहे, मिसिसिपी नावाचे रिव्हर पण आहे. ठीक आहे, नॉर्थ अमेरिकेमध्ये, नॉर्थ अमेरिका कॉन्टिनेंट मध्ये पण अमेरिका देशामध्ये आहेत. सो मग हे जनरल स्टेटमेंट आहे. जे काही ऍक्च्युअल मध्ये असतं, जे आहे ते तुम्हाला कशामध्ये घ्यायचं आहे, विधानार्थी वाक्यामध्ये घ्यायचं आहे. विधानामध्ये सत्यता असते, आपण शक्यता तपासू शकतो. ठीक आहे, मिड वेस्टर्नर्स विल रिमेंबर द फ्लडिंग फॉर मेनी इयर्स टू कम. ओके, सो म्हणजे हे जे मिड वेस्टर्नर्स आहेत, हे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं आपण म्हणतो मिड वेस्टर्नर्स असं म्हणतो. ओके, मिड वेस्टला जे राहतात ते विल रिमेंबर द फ्लडिंग म्हणजे पूर परिस्थिती येते सारख्या त्या ठिकाणी, तिथे नद्या जास्त आहेत, त्यांना हे नेहमी लक्षात राहील की एखाद्या पुराला ते भरपूर वर्ष लक्षात ठेवू शकतात. अगेन मी काय म्हणलं, स्टेटमेंट आहे, इथं जास्त आपलं डोकं चालवायचं नाही. जे जनरल स्टेटमेंट येतं तुम्हाला इथे घ्यायचंय. ठीक आहे, यूज डू डज ऑर डीड विथ द इंडिकेटिव्ह फॉर एम्फॅसिस. आता हे तुम्ही एक्स्ट्रा दिलेलं आहे. ओके, तुम्हाला डू ची जी रूपं आहेत म्हणजे आपण त्याला फॉर्मॅट्स म्हणतो. ओके, टू डू ची रूप आठवते का, आपण कुठे केलं होतं, वर्ब मध्ये केलं होतं. डू डज डीड. ठीक आहे, डू डज डीड विथ द इंडिकेटिव्ह आपण इंडिकेटिव्ह बरोबर वापरू शकतो. जर आपल्याला त्या जोर द्यायला म्हणजे एम्फासिस करायचं असेल, आपल्याला ठणकावून सांगायचं असेल की ही गोष्ट बरोबर आहे, फॅक्ट आहे आणि ऍक्च्युअल आहे. ठीक आहे, सो व्हेरी सिंपल होता इंडिकेटिव्ह मूड. क्लिअर. ओके, याच्यामध्ये फक्त एकच क्वेश्चन असणार आहे की तुम्हाला मूड ओळखायचा आहे. चला पुढे बघूया आपण. पुढचा मित्रांनो हे काय आहे, ओके पुढचा आहे मित्रांनो इंडिकेटिव्ह मूड. आता मला सांगा, इंडिकेटिव्ह म्हणल्यावर तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय, सॉरी, इंडिकेटिव्ह मध्ये तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे. इम्पेरेटिव्ह म्हणजेच आपण सेंटेन्स बघितलं होतं कशामध्ये, टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये प्रार्थना, आज्ञा, विनंती, उपदेश केला जातो, मी त्याला काय म्हणणार, इम्पेरेटिव्ह म्हणणार. तेच तुम्हाला मूड मध्ये आणायचं आहे. आता बघा, इम्पेरेटिव्ह म्हणजे आपण बेसिकली काय म्हणू शकतो, इम्पेरेटिव्ह मूड काय असणार आहे, आज्ञार्थी. ओके, म्हणजे बेसिक लक्षात ठेवा, ऑर्डर किंवा कमांड. क्लिअर. बघा, सर्व प्रकारच्या आज्ञार्थी वाक्यांचा समावेश. आज्ञार्थी वाक्य जर असतील तर 100% मूड कोणता असेल, त्या वाक्याचा अर्थ काय, क्रियापदाचा अर्थ काय असणार आहे, इम्पेरेटिव्ह मूड असणार आहे. आता मला सांगा, बघा आज्ञा दिली आहे, सिट डाऊन, हॅव सम मोर राईस. ओके, थोडा जास्त राईस घे. ओके, त्या ठिकाणी बस, सिट डाऊन. द इम्पेरेटिव्ह मोड इज फॉर कमांड्स अँड रिक्वेस्ट. आहे का कमांड, आज्ञा, रिक्वेस्ट, विनंती पण चालेल. विनंती पण चालू शकतो. मेड डिरेक्टली, तुम्ही डिरेक्ट जर प्रत्यक्षरित्या ते विनंती करत असाल तर तुमचा कुठला मूड असणार आहे, 100% इम्पेरेटिव्ह मूड असणार आहे. आपण एक्झाम्पल बघूया. लक्षात ठेवा, तुम्हाला टेक्निक बघा, इथं डिरेक्टली कुठं तुम्हाला करता दिसतो का, करता वगैरे आहे का, मॅक्सिमम भरपूर वाक्यामध्ये तुमचं जे वाक्य आहे 100% सुरुवातीला बेअर इन्फिनिटिव्ह वापरतात. मी काय म्हटलं, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे डिरेक्टली सुरुवात तुमच्या V1 होते. आहे का, सिट डाऊन, कम हिअर, गो देअर. ठीक आहे, स्टडी हार्ड म्हणजेच काय, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, आज्ञा देणे, ऑर्डर देणे किंवा कमांड देणे हे डिरेक्टली बेअर इन्फिनिटिव्ह क्रियापदांना चालू होणार. म्हणजे मला 100% सुरुवातीला काय पाहिजे, V1 पाहिजे. आहे V1. ओके, आहे हॅव सम मोर राईस. ओके, देन यूज द बेअर. बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे बघा, मी आधी सांगितलं होतं, रिव्हिजन करूया. बघा, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + V1. जेव्हा असं असेल ना, ही वेंट टू लायब्ररी टू स्टडी हार्ड, ही वेंट टू लायब्ररी टू स्टडी हार्ड, 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह. फक्त जर V1 असेल तर मी त्याला काय म्हणणार, बेअर इन्फिनिटिव्ह. काय म्हणणार, बेअर इन्फिनिटिव्ह. लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलेलं आहे, यूज द बेअर फॉर्म ऑफ द वर्ब फॉर कमांड्स ऍड्रेस्ड एंटायरली टू अदर्स.
दुसऱ्याला कमांड देताना, ऍड्रेस करताना तुम्हाला 100% बेअर इन्फिनिटीचा वापर केला पाहिजे. वोट फॉर चेंज, वोट काय आहे, V1 आहे, बेअर इन्फिनिटिव्ह आहे. वोट V1 आहे ना, वोट, वोटेड, वोटेड असं लक्षात ठेवा. सो बेअर इन्फिनिटिव्ह आहे. फाईट पोल्युशन, फाईट काय आहे, V1 आहे, सो बेअर इन्फिनिटिव्ह झाला. सो जेव्हा आपण डिरेक्टली कमांड देतो, शिक्षक आपल्याला सांगतात स्टडी हार्ड, गो टू द हॉस्टेल, ठीक आहे, डू सम एक्सरसाइज, डिरेक्टली V1 न स्टार्ट होतात. व्हेरी सिंपल, लक्षात ठेवायचं आहे. आज्ञा म्हणजे ऑर्डर, कमांड ओळखता आली पाहिजे. याच्यामध्ये काय अवघड आहे का बघा. सो इम्पेरेटिव्ह मूड हे बेसिकली इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ना, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आठवते का, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. याच्या पूर्वी आपण काय बघितला, इंडिकेटिव्ह, तुम्हाला फक्त विधान देतील. इथे काय आहे, आपलं इम्पेरेटिव्ह आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला वाक्यामध्ये आज्ञा म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार, ऑर्डर आणि कमांड दिली असेल, फक्त ऍड करा त्याच्यामध्ये. इथे रिक्वेस्ट पण पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, वाक्य प्लीज मध्ये जातं. प्लीज डू सम वर्क, प्लीज हेल्प मी. प्लीज म्हणजे काय, कृपया करून मला मदत करा. सो जेव्हा रिक्वेस्ट आपण करणार तेव्हा तुम्हाला 100% काय वापरायचं आहे, कुठलं इम्पेरेटिव्ह मूड वापरायचं आहे. मित्रांनो, अजून एका ठिकाणी आपण प्लीजचा वापर केला होता, आठवतंय का, आठवा. जर आपण प्लीज वापरलं तर तुमचं काय असतं वाक्यामध्ये, यू आर रिक्वेस्टेड टू. आठवून सांगा. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचं बघा. हा सेकंड पार्ट झाला. तुम्हाला अगेन काय विचारतील, इम्पेरेटिव्ह मूडवर तुम्हाला विचारतील की दिलेल्या वाक्याचा मूड ओळखा. तर ऑप्शन मध्ये इम्पेरेटिव्ह मूड असेल. कधी, जेव्हा कमांड दिली असेल, आज्ञा केली असेल किंवा ऑर्डर असेल तेव्हा. क्लिअर. ओके, नेक्स्ट बघा. ओके, दिस इज द लास्ट. कुठला आहे, सब्जेक्टिव्ह मूड आहे. क्लिअर. मित्रांनो, मला सांगा, हा थोडासा अजूनही जास्त ठिकाणी विचारला जातो आणि थोडा अवघड पण आहे. जेव्हा तुम्ही इंडिकेटिव्हचा विचार करता, इंडिकेटिव्हला तुम्हाला विधान दिलं जातं. म्हणजे मला फॅक्ट माहिती असेल किंवा मला त्या वाक्याचा प्रॉपर ऍक्च्युअलिटी माहिती असेल, त्या वाक्यामध्ये कुठल्या गोष्टींचा एम्फासिस होतो. म्हणजे डिरेक्टली विचारतात ना की तुम्हाला हे वाक्य सिंपल, म्हणजे ठीक आहे, एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करतो, शाळेत जातो, एखादी गोष्ट करतो, स्टडी करत आहे. जसं आपण मगाशी बघितलं की अमेरिकेच्या 2 नद्यांची नावं दिली होती. जे ऍक्च्युअल गोष्टी आहेत ते 100% कशामध्ये वापरतात, इंडिकेटिव्ह मूड मध्ये वापरलं जातं. म्हणजेच विधानार्थी वाक्यामध्ये वापरतात. आपण ह्याला काय केलं, इम्पेरेटिव्हला काय केलं, आज्ञा, सल्ला वगैरे हे असेल ना, आज्ञा, ऑर्डर, तुमचं कमांड, यासाठी आपण कुठला वापरतो, इम्पेरेटिव्ह मूड वापरतो. आता काय होतं, सब्जेक्टिव्ह मध्ये मुळात तुमचा अर्थ कळत नाही. संकेत म्हटलं की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, इफ, जर, तर. पण वाक्याची ऍक्च्युअलिटी बघा. जर एखाद्या गोष्टीनं इफ वापरून, इफ हे कंजक्शन आहे ना, इफचे वाक्य कशामध्ये असतात, इफ क्लॉजची कंजक्शन मध्ये असतात. म्हणजेच मला सांगायचं काही आहे, इफ जरी वापरलं पण त्या वाक्यामध्ये शक्यता असेल, एखादे वाक्य पॉसिबल होणार असेल, तर 100% तुम्हाला कुठं वापरायचं आहे, इंडिकेटिव्ह. पण अशी काही इफची वाक्य आहेत, अशी काही इफची वाक्य आहेत ज्याच्यामध्ये शक्यता नाही आहे, जे वाक्य होऊ शकत नाहीत, किंवा ते फक्त हायपोथेटिकल सिच्युएशन आहे की कदाचित असं होऊ शकेल, किंवा एखादी प्रार्थना, एखादं अशक्य इच्छा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ आय वेअर बी ए प्राईम मिनिस्टर, आता मी PM होणार आहे का, म्हणजे अशक्य इच्छा आहे. ठीक आहे. किंवा मी एखादं ऍक्टरचं नाव घेईन किंवा एखादं ऍक्ट्रेसचं नाव घेईन, ते आपण होऊ शकणार आहे का. म्हणजेच काय, सध्या ज्या गोष्टी तुमच्या ताब्यात नाहीयेत, मी त्याला कुठला मूड वापरणार, सब्जेक्टिव्ह मूड, संकेतार्थ वाक्य. आता विचार करू याच्यावर. बघा काय काय, इच्छा. आता बघा, इच्छा म्हणजे तुमच्या आकांक्षा, महत्वाकांक्षा, तुम्हाला या गोष्टी बनायच्या आहेत, या गोष्टी व्हायच्या आहे. कल्पना, ठीक आहे, तुमची इमॅजिनेशन पॉवर. शुभकामना, विश, तुम्ही विश करता ना डेली, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, किंवा हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू, काही पण करता. ठीक आहे. किंवा आशा व्यक्त करणारे वाक्य. ओके, इथं आशा असेल, आशा व्यक्त करणारे वाक्य. आता बघा, गॉड ब्लेस यू, ठीक आहे, गॉड ब्लेस यू, शुभकामना आहे ना, एक अशी आशा केली आहे की बाबा देव तुझं भलं करू. मला सांगा याच्यामध्ये इंडिकेटिव्ह काय आहे, इंडिकेटिव्ह आहे का, स्टेटमेंट दिलेलं आहे, सरळ स्टेटमेंट आहे, पण इच्छा काय माझी, देव तुझं चांगलं करो, हे तुझं चांगलं हो. आपण म्हणतो ना की या गोष्टी, इच्छा म्हणजे अशक्य इच्छा किंवा अशक्य इच्छा असतील, तुम्हाला कशामध्ये आणायचं आहे, ओके, सब्जेक्टिव्ह मध्ये आणायचं आहे. गॉड ब्लेस यू, ही ऑर्डर्स मी ऍज इफ, जसं की ऍज इफ आय वेअर हिज वाईफ, तुम्हाला अशी ऑर्डर करतो की जसं मी त्याची वाईफ आहे. आता बघा, ऑर्डर करणं, जसं, जसं हे वाक्य असेल ना, ऍज इफ, जसं की, जसे की. ओके, ऍज इफ म्हणजे काय, जसे की. आता मला सांगा, इथं आय नंतर वेअर का वापरलेलं आहे. ओके, तर तुमचा एक ट्रिकी क्वेश्चन असणार आहे. आय काय आहे, सिंग्युलर प्रोनाउन आहे, याला कुठला वर्ब लागेल, सिंग्युलर वर्ब लागेल ना, तर आपला सेंटेन्स बॅलन्स होईल की नाही.
पण मला सांगा आय नंतर वेर वापरण्याचं कारण काय? कारण इथं अशक्य इच्छा व्यक्त केलेली आहे. जर इफच्या वाक्यामध्ये इफच्या नंतर तुम्ही कुठलंही जर वापरलं, ओके, इफ आय असेल, शी असेल, ओके, वी असेल, विला तर आपला वेर वापरायचंच आहे, पण आय असेल, शी असेल, ही असेल, त्यानंतर वॉज न वापरता वेर वापरलं पाहिजे. कधी? जर ती अशक्य इच्छा असेल, लक्षात ठेवा, किंवा अशक्य कल्पना असेल, लक्षात घ्या. ही ऑर्डर्स मी ऍज इफ आय वेर हिज वाईफ. सो ऍज इफ ची वाक्य 100% सब्जेक्टिव्ह मध्ये येतात. मग अशी मी तुम्हाला विचारलं होतं इंडिकेटिव्ह मध्ये, इफचं वाक्य 100% इकडे येतं का? नाही, पण ऍज इफचं येतं. इफच्या वाक्यात तुम्हाला अर्थ बघता आला पाहिजे. जर इफचं वाक्य खरंच शक्यता असेल, घडणारा असेल, ऍक्च्युअलिटी असेल, तर 100% ते कशात असणार? इंडिकेटिव्ह मध्ये. पण एखाद्या इफच्या वाक्यामध्ये शक्यता नाहीये, अशक्य इच्छा आहे, कल्पना आहे, किंवा अजून कुठली आशा आहे, आशय आहे, मी त्याला काय म्हणणार? सब्जेक्टिव्ह मूड म्हणणार आहे. नेक्स्ट पुढचं बघा. द सब्जेक्टिव्ह मूड इज फॉर स्टेटमेंट्स. कुठल्या वाक्यासाठी असतं? ऑफ हायपोथेटिकल कंडिशन. म्हणजे एखादी गोष्ट भविष्यामध्ये करणार आहे, आता करतो का माहित नाही. हायपोथेटिकल, बघू, भविष्यातलं भविष्यामध्ये, फ्युचर टाईप. लक्षात ठेवा, हायपोथेटिकल कंडिशन ऑफ विशेष, ठीक आहे, म्हणजे शुभकामना, रेकमेंडेशन, काहीतरी गोष्टींचं तरतुदी करणे, रिक्वायरमेंट्स और सजेशन, सल्ले वगैरे देणे. टू एक्सप्रेस द सब्जेक्टिव्ह यू ऑफन नीड वन ऑफ द मॉडल ऑक्झिलरीज. लक्षात ठेवा, सब्जेक्टिव्हला शक्यतो भरपूर वाक्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्बचा वापर करतात. आणि हे आपण एवढं जबरदस्त केलेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती असणार आहे. कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वुड आणि मस्ट. अजिबात विसरायचं नाही. विच इन्क्लूड आहे का बघा, आला का भाग आपला? केलेला आहे सगळा, अजिबात विसरायचं नाही. मी त्यावेळी पण सांगितलं होतं, आठवतंय काय सांगितलं होतं? डिरेक्टली ऑट टू, डिरेक्टली मस्टचा यूज विचारलेला आहे क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. यूज देम ऍज फॉलोज. आता जेव्हा आपण त्याची वाक्य बघूया तर तुम्हाला हे लक्षात येईल. यूज कॅन टू एक्सप्रेस. कॅनचं काय आहे? कपॅबिलिटी. आता मी एकच घेतलेलं आहे. कॅन द इस्रायलीज अँड द पॅलेस्टिनीज एव्हर मेक पीस. आता हे वाक्य आहे बघा. कॅन सुरुवात करण्याचं कारण काय आहे? ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. मला माहिती आहे काय होणार की नाही. म्हणजे इस्रायलची लोक आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या वाद आहेत, ओके, त्या दोन देशामध्ये वाद आहेत. आपल्याला आयआर मध्ये हा टॉपिक करायचा आहे, ठीक आहे. आपण आयआर मध्ये टॉपिक करणार आहोत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन ही लोक आहेत, त्याच्यामध्ये खरंच शांतता प्रस्थापित होईल का? आता मला माहित नाही, बिकॉज मी एक सामान्य माणूस आहे. पण मी जेव्हा विचार काय करत असतो, मोठा विचार करतो. काय होऊ शकेल का? वी डोंट नो. हायपोथेटिकल आहे की नाही? म्हणजे ज्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार आहेत की मला माहित नाही, पण त्याचं मी एक थोडं स्टेटमेंट देतोय. परमिशन काय आहे बघा, ही कॅपॅबिलिटी आहे, होऊ शकतं, होणार आहे का माहित नाही. परमिशन, ओके, परवानगी. वाय कांट फर्स्ट इयर कॉलेज स्टुडंट्स लिव्ह ऑफ कॅम्पस. फर्स्ट इयरचे कॉलेजेस विद्यार्थी आहेत ते कॅम्पसच्या बाहेर का आहेत? ओके, का नाही आहेत, सॉरी, कांट. म्हणजेच काय, कॅनॉट दिलं, कॅन एक्सप्रेस होतं. तुम्ही कुड वापरू शकता, मे वापरू शकता. जेव्हा मॉडल ऑक्झिलरीचा वापर होणार आहे 100% सब्जेक्टिव्ह मूड असणार आहे. सो बघा, थोडस जर एक रिव्हिजन करायची म्हणली तर मला हे सांगता येईल पहिल्यांदा की इंडिकेटिव्ह सगळ्यात सोपं आहे. इंडिकेटिव्हला काही इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, आशा, कल्पना काहीच येत नाही. इम्पेरेटिव्ह मध्ये काय येणार आहे? इम्पेरेटिव्हला काय येणार आहे? प्रार्थना, विनंती, आज्ञा, किंवा तुमचं म्हणजे ऑर्डर आणि कमांड इंग्लिशमध्ये. राहिलं काय? सब्जेक्टिव्ह मध्ये काय येणार आहे? तर येस, कल्पना, तरतुदी, रिक्वायरमेंट्स, देन सल्ले असतात, किंवा हायपोथेटिकल कंडिशन विल मध्ये येणार, वुड मध्ये येणार. आपल्याला लक्षात ठेवलंय ना काय? मॉडल ऑक्झिलरी वर्ब. इफचं वाक्य पण येणार, जर मी असा असतो तर, जर मी असा असतो तर. आहे का? आता नाही. विचार करताना थोडंसं मराठीमध्ये पण करू शकता. किंवा इफ यू वेअर अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सांगा कुठला मूड आहे? इफ यू वेअर अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. जर तुम्ही भारताचे पंतप्रधान असतात तर. आहात का? नाहीये. मग हायपोथेटिकल आहे ना. मग हायपोथेटिकल आपण काय वापरतो? सब्जेक्टिव्ह वापरतो. जे सध्या आहे अस्तित्वात त्याला तुम्ही इंडिकेटिव्ह मध्ये घ्या. जे ऑर्डर करतो त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये घ्या. जे अस्तित्वात नाहीये सध्या, काल्पनिक आहे ना, आहे का कल्पना? ओके, विश वगैरे दिलंय बघा, इच्छा, कल्पना. जे काल्पनिक आहे, भरपूर काही ग्रंथ आहेत, कादंबऱ्या आहेत, ज्या काल्पनिक मध्ये आहेत, त्याचं वाक्य उचललं असेल 100% कुठला येणार आहे? सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येणार आहे. आता नेक्स्ट काय आहे? जेव्हा आपण तिन्ही मूड करतो तेव्हा आयोगाचा याच्यावर पॅटर्न काय आहे? आपण आपला अभ्यास करतो, बरोबर आहे, त्याच्यावर खरंच क्वेश्चन कसे विचारले जातात, त्यांचा अँगल कोणता आहे हे बघणं पण तेवढं गरजेचं आहे. तर आपण थोडं क्वेश्चन बघूया, याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारचे विचारतात. ठीक आहे, बघा, आपला शेवटचा सेगमेंट असेल त्यामुळं अवघड नाहीये. तुमच्या डोक्यात नेहमी पाहिजे, जर अशक्य
होणारी इच्छा असेल, म्हणजे एक मनाची इच्छा आहे पण ती अशक्य आहे, आता होऊ शकत नाही यार. तो एकच व्यक्ती असेल पण त्याचं नाव घेतलं असेल, ती एक व्यक्ती एकच होईल ना. अमिताभ बच्चन आहेत एकच होतील, सचिन तेंडुलकर आहेत एकच होतील, छत्रपती शिवाजी महाराज आहेत एकच होतील. आता कोण होणार आहे का? मग जर तुम्ही असा विचार करताय की मी असं झालो असतो तर, झालात का? नाही, सबजंक्टिव्ह मध्ये येणार. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण. सो आयोगानं ऑन अन ऍव्हरेज याच्यावर असं मी सांगेन, कारण बघा डिपार्टमेंट पीएस आला किंवा कुठल्याही एखाद्या मेन्स मध्ये किंवा प्रिले मध्ये ज्या ठिकाणी इंग्लिश आहे, मूडवर एखादा प्रश्न विचारतात. पण मी तुम्हाला तेच सांगतोय की भाराभर अभ्यास करून एकदम टार्गेट ठेवण्यापेक्षा की मला 25 पैकी 20 पाडायचे असं करण्यापेक्षा प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करा, 1-2 मार्क घेत चला. ठीक आहे, बघा काय विचारले, आयडेंटिफाय द मूड. ओके, आता मला सांगा, जर मूड आपल्याला ओळखायचा असेल, ओके, तर मूड ओळखायचं असेल, बघा आयडेंटिफाय द मूड. वाक्य काय आहे? आय विश आय वेअर बिल गेट्स. आय विश, मी मग सांगितलं होतं ना, विश म्हणजे काय? इच्छा, कल्पना. होणार आहे का तुम्ही बिल गेट्स? नाही. विचारले का वाक्यात? आय विश आय वेअर बिल गेट्स. अगेन आय विशच्या वाक्यानंतर नेहमी अनेक वचनच क्रियापद वापरतात. मग ते आय असू दे, शी असू दे, ही असू दे. इफच्या वाक्यांवर लक्षात ठेवायचा, अशक्य इच्छा असेल तुम्हाला आय नंतर वेअरच वापरायचं आहे, ही नंतर सुद्धा वेअर वापरायचं आहे. तिथं थोडंसं ग्रामर एक्सेप्शन मध्ये येतं, लक्षात ठेवा. आता बघा, काल्पनिक इच्छा आहे म्हणजे इच्छा आहे आय विश आय वेअर बिल गेट्स. ओके, माझी इच्छा आहे की मी बिल गेट्स असतो तर, आहात का? नाही. काय सांगणार इथं? सबजंक्टिव्ह. चेक करतो बघा, मूड साठी नन ऑप्शन येत नाही, कारण 100% तिन्ही मध्ये ऑप्शन असणार आहे. इंडिकेटिव्हला आपण काय स्टडी केला? वाक्य सरळ, साधं, सोपं आहे. वाक्यामध्ये फॅक्ट आहे, वाक्यामध्ये ऍक्च्युअलिटी आहे, म्हणजे सरळपणा आहे, तुमचा एम्फासिस केलेला आहे. इम्पेरेटिव्ह मध्ये ऑर्डर कमांड्स आहेत किंवा रिक्वेस्ट आहेत. सबजंक्टिव्ह मध्ये काय येणार? तर वाक्यामध्ये इच्छा, आशा, कल्पना, इमॅजिनेशन असं व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलेलं असणार. चला नेक्स्ट बघूया. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस गिवन इन द ऑप्शन इज इन द इम्पेरेटिव्ह मूड. पॅटर्न बघितला का? पहिला पॅटर्न काय होता? तुम्हाला वाक्य देणार, तुम्हाला मूड विचारणार. आता काय आहे? तुम्हाला मूड दिला, तुम्हाला वाक्य ओळखायचं. उलटा रिव्हर्स पॅटर्न केलेला आहे. ही आयोगाची खेळी असते, त्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचं. आपण काही करूया, इम्पेरेटिव्ह मूड आपल्याला माहित आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? बघा, टेक्निक फॉलो करा, अजिबात अवघड नसतं. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय? आज्ञा. आज्ञा कशी देतो आपण? ऑर्डर आहे किंवा कमांड आहे. मला सांगा, थोडंसं 2-3 वाक्य लक्षात ठेव ना मराठीमध्ये. त्या ठिकाणी जाऊन बस, अभ्यास चांगला कर, एक्झाम पास हो, हे काही आहे? ऑर्डर आहे. आता मला सांगा, आपण ऑर्डर मध्ये किंवा इम्पेरेटिव्ह मध्ये इफ असं वापरू शकतो का? आय वंडर इफ आय कॅन हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. मी असा विचार करतोय. ओके, हे थोडंसं वाउंडर नाही आहे, हे वंडर आहे. ओके, वंडर म्हणजे थोडं आश्चर्यचकित होणे. आता मला सांगा, याच्यामध्ये थोडंसं आश्चर्याची भावना आहे. मी काय म्हटलं? कल्पना, इच्छा, आकांक्षा, आश्चर्याची भावना कशामध्ये येणार? डायरेक्टली कशामध्ये येते? कुठल्या मूड मध्ये? सबजंक्टिव्ह मूड मध्ये. सो हे ऑप्शन कॅन्सल झाला. देन आय वुड लाईक अ ग्लास ऑफ वॉटर. बघा, वुड वापरलेला आहे का? मॉडल ऑक्झिलरी वापरताना तुम्हाला काय युज करायचं आहे? 100% सबजंक्टिव्ह मूड येतो. आहे सबजंक्टिव्ह मूड. अगेन कॅन्सल. मला काय पाहिजे? इम्पेरेटिव्ह. आता मला सांगा, मी जेव्हा तुम्हाला ऑर्डर देतो, ऑर्डर मध्ये काय येणार बघा? प्लीज कुड आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज. बघा, दोन्हीकडे प्लीज आहे, दोन्हीकडे प्लीज आहे. आता तुम्हाला टेक्निक काय वापरायची आहे? प्लीज शक्यतो आपण सुरुवातीला म्हणतो. आपण काय म्हणतो? प्लीज विल यू गिव्ह मी युअर पेन. कृपया करून मला पेन देशील का? प्लीज कॅन वी गो टू पिकनिक. आपण पिकनिकला जाऊया का? प्लीज सुरुवातीला वापरायचं आहे. दुसरी गोष्ट, याच्यानंतर तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क वापरायची गरज नव्हती. हे साधं सरळ वाक्य आहे. आता वाक्यामध्ये ऑर्डर आणि कमांड आहे का? नाहीये. पण वाक्यामध्ये काही आहे? रिक्वेस्ट आहे ना. मी सांगितलं होतं की नाही, रिक्वेस्ट लक्षात ठेवा. आज्ञा असेल म्हणजे ऑर्डर आहे, कमांड आहे, पण तुम्हाला रिक्वेस्ट पण लक्षात ठेवायचं आहे. रिक्वेस्ट म्हणजे काय? प्लीज येतं. तुमचं टेक्निक काय असणार आहे? इम्पेरेटिव्ह वाक्यामध्ये प्लीजचा वापर केला जातो. पण ते मला प्लीज वाक्याच्या सुरुवातीला असेल तर चांगला असेल. प्लीज कुड आय हॅव अ ग्लास ऑफ वॉटर. ओके, कृपया करून मला पाणी मिळेल का? कुड आय हॅव. येस, ठीक आहे. ते क्वेश्चन मार्क आला पाहिजे. कुठलं वाक्य असणार आहे? हे इम्पेरेटिव्ह असणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टेक्निकली असं नाही येणार की कमांड आणि ऑर्डर. चला, आर यू हॅपी? द मूड एक्सप्रेस इन द सेंटेन्स. ओके, बी रेग्युलर इन युअर स्टडीज. ओके, ऍक्च्युली हे वेगळं वाक्य आहे. आर यू हॅपीचा मूड सांगा मला. तो आनंदी आहेस का? आता बघा, हे नॉर्मल आहे ना. हे या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? विधान केलेलं आहे. म्हणजे आर यू हॅपी, तू आनंदी आहेस का? हो, मी हॅपी आहे. किंवा दुसरं का हे येणार आहे? आन्सर येणार आहे? नाही, मी हॅपी नाही. हे कुठलं वाक्य असणार आहे? इंडिकेटिव्ह. हे सिंपल आहे. यात सांगा, बी रेग्युलर इन युअर स्टडीज.
तुझ्या अभ्यासात रेग्युलर पाहिजेस, ऑर्डर आहे करायला पाहिजेस, काय येणार आहे इथं? ऑर्डर असेल तर काय? ओके, इथे दिलेलं आहे का? ओके, तुम्हाला मूड सांगायचंय. कमांड, प्रेयर. आणि ही प्रार्थना आहे का? प्रार्थना पण कसं करतो? प्रार्थनामध्ये आपण काय वापरतो की बाबा याचं भलं करू, त्या गोष्टी चांगल्या हो. ठीक आहे. एक्झॉर्टेशन आहे का? वाक्यामध्ये जास्त तुम्हाला कमांड दिली, वाक्यामध्ये जास्त तुम्हाला हे केलं, जोरदर्शक दिलेलं आहे का? नाही आहे, सिंपल आहे. डिझायर आहे का? इच्छा आहे का? आकांक्षा आहे का? काय सांगितलेलं आहे? बी रेग्युलर इन युअर स्टडीज. तू तुझ्या अभ्यासामध्ये सातत्य ठेव. हे काय आहे? कमांड आहे. क्लिअर? बघा आता नेहमी लक्षात ठेवायचं, तुमचा टेक्निकचा पार्ट काय असणार आहे? बी नंतर कुठलेही वाक्य असेल ही गोष्ट कर. बी अटेंटिव्ह इन द क्लास, बी रेग्युलर इन द स्टडीज. ठीक आहे. बी हॅपी ही कुठली वाक्य आहेत? सगळी कमांडची आहेत. म्हणजे कुठली वाक्य असणार आहेत? इम्पेरेटिव्ह असणार आहेत. पण लक्षात ठेवा कमांड पाहिजे. बीचं वाक्य कमांड मध्ये असणार. देन आय विल टीच यू अ लेसन. आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द मॉडेल अंडरलाईन. आय विल म्हणजे काय? माझी इच्छा आहे, मी तुला शिकवणार. ठीक आहे. कमांड, विल ने कमांड कसं येणार रे? कमांडला डिरेक्टली मला काय पाहिजे? बी पाहिजे किंवा सुरुवात V1 पाहिजे. ठीक आहे. देन ऑफर. बघा, विल जर क्वेश्चन मार्क मध्ये असतं तर ऑफर झालं असतं. इथं ऑफर पण नाहीये. ठीक आहे. ऑफर म्हणजे काय? तुम्ही एखादी गोष्ट त्याला ऑफर करताय. थ्रेट ही धमकी आहे का? आय विल टीच यू लेसन म्हणजेच काय? आय विल टीच यू लेसन, मी तुला ओके आता लेसन शिकवेन. आता मला सांगा, जर हे दोन्ही, जर मी दोन्ही ठिकाणी घेतो, फॉर एक्झाम्पल विल मध्ये मला हे सांगता येईल, जर रेग्युलर ग्रामर मध्ये मी वापर केला मॉडेल ऑक्झिलरीचा, तर मी त्याला काय म्हणणार? पहिलं प्रॉमिस. ठीक आहे. आता याचा अर्थ थोडस ट्रान्सलेट करून बघा. आय विल टीच यू लेसन, मी तुला धडा शिकवेन. म्हणजेच काय? थोडस धमकीमध्ये जातं. हे प्रॉमिस कधी असतं माहितीये का? प्रॉमिस जर शाल किंवा विल असतं, पण ते नॉमिनल सेन्स मध्ये असतं. जसं की आय विल अटेंड द क्लास, रेग्युलर आहे की नाही? मी क्लास अटेंड करेन. आय विल गो टू मुंबई, मी मुंबईला जाईन. हे काय आहे? प्रॉमिस आहे, मी हे करणार. आता काय आहे बघा, हे काय आहे? थ्रेट. का? वाक्याचा अर्थ बघा, आय विल टीच युअर लेसन, मी तुला धडा शिकवेन. बघा, थोडस म्हणताना पण तुम्हाला गोष्टी हे लक्षात झालं पाहिजे, कारण का मूड क्रियापदावर ठरणार आहे. माझं क्रियापद काय आहे? विल. विलचे बरेच अर्थ आहेत ना, थोडंसं ते लक्षात ठेवा. आय विल टीच युअर लेसन, मी तुला धडा शिकवेन. थोडंसं त्याला धमकी टाईप दिलेलं आहे, म्हणजे कुठलं येणार इथं? थ्रेट येणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही प्रॉमिस पण लिहू शकता, पण विलचा वापर साध्या वाक्यात केला असता. आय विल गो टू स्कूल, आय विल हॅव माय लंच. ठीक आहे. आय विल हॅव माय डिनर, आय विल अटेंड द क्लास. हे नॉमिनल वाक्य आहेत. त्या वाक्यामध्ये विलचा वापर प्रॉमिस म्हणून करा. पण जर आय विल सी यू इन द गार्डन, ठीक आहे, देन आय विल टीच युअर लेसन, म्हणजे काय? थोडंसं धमकी टाईप असं होतं. त्यामुळे तुम्हाला कुठलं वापरायचं आहे? थ्रेट वापरायचं आहे. सो आपण 3 गोष्टी मेन केलेल्या आहेत. इंडिकेटिव्ह मूड, ओके, देन इम्पेरेटिव्ह मूड. ओके, थोडस रिव्हिजन करायची म्हणली तर आपल्याला हे सांगता येईल. बघा, लक्ष द्या, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण इंडिकेटिव्ह केलं सुरुवातीला. इंडिकेटिव्ह मध्ये मला फॅक्ट माहिती आहेत, मला रेग्युलर सेंटेन्स, रेग्युलर स्टेटमेंट पाहिजे. तिथं कुठलीही नावं चालतील, नद्यांची नावं, देश कुठलीही चालेल. दुसरं काय आपण बघितलं? इम्पेरेटिव्ह मूड. इम्पेरेटिव्ह मूड मध्ये मला बघा, वाक्याच्या अर्थामध्ये मला काय पाहिजे? इम्पेरेटिव्ह मध्ये ऑर्डर पाहिजे. ऑर्डर म्हणजेच कमांड. ठीक आहे. आज्ञा पाहिजे, प्रार्थना पाहिजे, विनंती पाहिजे. हे नसेल तर मला रिक्वेस्ट चालेल. रिक्वेस्ट. रिक्वेस्ट मध्ये तुमचं टेक्निक काय असणार आहे? प्लीज. प्लीज दिसलं की इम्पेरेटिव्ह मारायचं 100%. तिसरं काय आहे मित्रांनो? तिसरं काय आहे? सबजंक्टिव्ह. सबजंक्टिव्ह मोड. सबजंक्टिव्ह मध्ये काय असणार आहे? ओके, एकतर अशक्य इच्छा असेल, विश असेल, सजेशन असेल, शुड, पॉसिबिलिटी असेल, शक्यता, ओके, किंवा ऍज इफ ची वाक्य जोडलेली असतात. आय विश असं असतं ना, आय विश ची वाक्य कशामध्ये असतात? सबजंक्टिव्ह मध्ये असतात. ह्या गोष्टी टेक्निक मध्ये लिहून घ्या. ऍज इफ म्हणजे जसं की, आय विश म्हणजे माझी अशी इच्छा आहे की, आय विश आय वेअर अ किंग, म्हणजेच कशामध्ये येणार? ते सबजेक्टिव्ह मध्ये येणार आहे. टेक्निक काही आहेत याच्यामध्ये, बऱ्यापैकी मॉडेल ऑक्झिलरी वापरतात. शक्यतो कुड, शुड, मस्ट हे जास्त आपण वापरलं जातं. क्लिअर? सो व्हेरी सिम्पल. आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या. इफ नंतर शक्यतो तुमचा वेअर लागेल, आणि वचन कुठलाही करता असेल तरी आय लागेल. आय चालेल, शी चालेल, ही चालेल. किंवा आय विश नंतर पुन्हा तुमचा करताय कोणताही असू दे, आय असू देत, ही असू दे, शी असू दे, मला 100% वेअर वापरायचा आहे. हे एरर मध्ये विचारतील. बघा, आय विश म्हणजे काल्पनिक इच्छा आहे, म्हणजे मला पुढे काय व्हायचंय.
तुम्ही कुठलाही जर एक क्वेश्चन जर करता घेतला, मला एक क्वेश्चन क्रियापद नको आहे, इथे थोडं एक्सेप्शन येणार, अपवादात्मक परिस्थिती येणार आहे, तुम्हाला वेअरच वापरायचं आहे. आणि जर वाक्य इफ जरी असेल आणि ही शीट जरी करता असेल तरी मला वेअरच वापरावं लागेल. इज दॅट क्लिअर? सो एकदम टॉपिक सोपा होता. कारण याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, आता बऱ्यापैकी मोड सगळ्यांना येतात, पण आपलं काम असणार आहे टॉपिक सगळे करायचे आहेत. जर विचारलं तर अजिबात इथं चुकायचं नाही. ठीक आहे, आपला एक जरी मार्क पडला तरी आपण लीड मध्ये जाणार आहोत. ठीक आहे, सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि आपण सिरीज मध्ये बरेचसे व्हिडिओ आता पुढे करणार आहोत. ठीक आहे, व्यवस्थित बघा, रिव्हिजन करा. ठीक आहे, धन्यवाद.